नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये कॅप किंवा कोटा जो दुसरा राऊंड असणार आहे त्या दुसऱ्या राऊंडच्या प्रवेशासाठी कोण पात्र असणार आहे या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. आता यामध्ये पात्र म्हणजे नेमकं काय, तर ज्यावेळी कॅप राऊंड सेकंडचं शेड्यूल्ड डिक्लेअर होईल आणि त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज प्रवेशासाठी मागून घेतले जातील, त्यावेळेस कोण अर्ज करू शकतो त्या अनुषंगानं इथं सविस्तर चर्चा असणार आहे. आता यातला पहिला जो भाग असणार आहे तो असा की जे विद्यार्थी फेब्रुवारी-मार्च 2026 या बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत, म्हणजे ज्यांचा रिझल्ट पास आहे, ते सर्व विद्यार्थी पात्र असणार आहेत. दुसरं, जे विद्यार्थी फेब्रुवारी-मार्च 2026च्या परीक्षेमध्ये दोन विषयामध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत आणि या दोन अनुत्तीर्ण विषयामध्ये इंग्रजी विषय असेल तर, आणि त्याचबरोबर विज्ञान शाखेकडे एक अट आहे, जर याला विज्ञान शाखेकडे यावायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेमध्ये किंवा विज्ञान विषयामध्ये 40% गुण असणं बंधनकारक असणार आहे. आता हे दोन झालं. आता तिसरं जे असणार आहे की आजपर्यंत जेवढ्या फेऱ्या झाल्या, म्हणजे 0 फेरी झाली, त्यानंतर कॅप राऊंड 1 झालं, या दोन्हीही वेळेस त्या विद्यार्थ्याला कॉलेज अलोट झालेलं नाही, असे सगळे विद्यार्थी हे राऊंड 2साठी पात्र असणारे आहेत. 4 नंबर, आता ज्या विद्यार्थ्यांना 1 ते 10 प्राधान्यक्रम असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयाचं अलॉटमेंट झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला असेल तर आनंद आहे. पण समजा त्यांनी प्रवेश घेतला नाही तर त्या विद्यार्थ्याला पुढच्या राऊंडमध्ये, म्हणजे लगतचा जो पुढचा राऊंड असणार आहे म्हणजे सेकंड, या राऊंडमध्ये तो प्रवेश न घेता सहभाग घेऊ शकतो, म्हणजे तो विद्यार्थी पात्र असणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यानं प्राधान्यक्रम 1 मिळालेला आहे, उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे, परंतु त्याला वाटलं की मला शाखा बदलायची आहे किंवा दुसऱ्या कॉलेजमध्ये मला ट्राय करायचं आहे, तर त्यांनी त्यावेळेत ज्यावेळी प्रवेश प्रक्रिया चालू असते त्याच कालावधीमध्ये आपला प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. म्हणजे 29 मे ते 3 जून या कालावधीमध्ये जर प्रवेश घेतला असेल आणि तो त्याच कालावधीमध्ये जर रद्द केला असेल तर असे विद्यार्थी या कॅप राऊंड 2साठी पात्र असणारे आहेत. लक्षात घ्या, कारण 1 ते 10 प्राधान्यक्रम पैकी कोणतंही उच्च माध्यमिक विद्यालय त्याला मिळालं आणि प्रवेश नाही घेतला तर लगतच्या राऊंडमध्ये तो सहभाग घेऊ शकतो. आता बऱ्याच वेळा असं होतं की काही नवीन विद्यार्थी आहेत, आज अखेरपर्यंत त्यांनी बरं का या फेऱ्यांकडं लक्षच दिलेलं नाही आणि त्याला आता आठवलं की अरे 11वी प्रवेश प्रक्रिया आता सुरू आहे, त्यामुळं पहिल्यांदाच त्याला भाग घ्यायचा आहे. तर असे जे काही नवीन विद्यार्थी असणारे आहेत त्यांना प्रथम रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यानंतर अर्ज भाग 1 आणि भाग 2 भरून लॉक करावा लागेल. त्यानंतर पुढचा कंडिशन किंवा पात्र कोण असणार आहे, तर रजिस्ट्रेशन केलं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 भरला आहे, पण ॲप्लिकेशन पार्ट 1 नंतर कोटा किंवा कॅप ऑप्शन्स पार्ट 2 जो असणार आहे तो भरलाही नाही आणि लॉकही केला नाही. त्यामुळं पहिला पार्ट लॉक केला आहे परंतु दुसऱ्या पार्टच्या बाबतीमध्ये तो भरलाच नाही आहे, त्यामुळं तो पात्र असणार आहे. म्हणजे तो पुढच्या फेरीमध्ये बरं का पार्ट 1 अनलॉक करू शकतो आणि पार्ट 2 पुन्हा तो भरू शकतो, असे काही विद्यार्थी असणारे आहेत. म्हणजे किंवा काही असे विद्यार्थी असणारे आहेत की दोन्हीकडं ट्राय करतायत, म्हणजे एकीकडं पॉलिटेक्निकचाही विचार करत आहेत आणि एकीकडं 11वीच्या प्रवेशाच्या अनुषंगानं पण प्रयत्न करत आहेत. प्रयत्न दोन्हीकडं करत असला तरी ज्यावेळी तुम्हाला असं वाटतंय की नाही मला आता इकडं पॉलिटेक्निकला जायचं आहे, तर मग तुम्ही इकडं या रेसमधून बाहेर येऊ शकता. त्यासाठी एक स्वतंत्र ऑप्शन हे लॉग इनमधून गेल्यानंतर डॅशबोर्डमध्ये आहे, विड्रॉल ऑफ ॲप्लिकेशन म्हणून. तर त्यामधून गेला तर तुम्ही रेसमधून बाहेर पडता आणि आपोआप ॲटोमॅटिक तुम्ही बाहेर पडता आणि तुम्ही पॉलिटेक्निककडं प्रवेश घेऊ शकता किंवा ITIकडं प्रवेश घेऊ शकता. म्हणजे तीही व्यवस्था तिथं केलेली आहे. म्हणजे असे काही अनेक विद्यार्थी आहेत की जे वेगवेगळ्या माध्यमातनं
प्रवेश घेऊ इच्छित आहेत आता सेकंड राऊंडला, आता नेमकं हे जे पात्र असणारे आहेत त्यांनी नेमकं काय करायचं आहे? तर नवीन विद्यार्थी असेल तर सांगितल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करायचं आहे, ID मिळवायचा आहे, पासवर्ड तो तयार करेल, लॉग इनमधून जाईल, त्यानंतर डॅशबोर्डकडे आल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 तो भरेल. त्याला वाटलं मी कोटासुद्धा अप्लाय करू शकतो तर कॅप ऑप्शन्स पार्ट 2 भरून लॉक करू शकतो. दोन्ही फॉर्म लॉक करायला विसरायचं नाही आणि अप्लाय फॉर कोटाकडं तो जाऊ शकतो आणि तिथंही चॉईस देऊ शकतो, काही अडचण येत नाही. आता बऱ्याच जणांचं असं आहे की सर मला आता मिळालं नाही किंवा मी कॉलेज रद्द केले, प्रवेश रद्द केला आणि मला सेकंड राऊंडमध्ये आता मी पात्र आहे, पण मला कॉलेजचा सिक्वेन्स बदलता येतो का तोच ठेवायचा? तर मित्रांनो, प्राधान्यक्रम 1 ते 10 जर तुम्हाला द्यायचा असतील आता कॅप राऊंड 2 साठी, तर एक तुमचे स्वतःचा प्रवर्ग, त्याला मिळालेले एकूण 500 पैकी गुण हे तुम्हाला माहीत आहेत. त्यानंतर 2 गोष्टी तुम्ही पाहायच्या आहेत. एक, ज्या कॉलेजची लिस्ट तुम्ही तयार केलेली आहे प्राधान्यक्रम, त्याचा स्ट्रीम कोड किंवा चॉईस कोड तुमच्याकडे आहे आणि वेबसाईटवर गेल्यानंतर पहिल्यांदा कट ऑफ लिस्ट पाहायची. कट ऑफ लिस्ट एक्सेलमध्ये असेल तर तुम्हाला एखाद्या सेंटरकडे जाऊन किंवा नेट कॅफेकडे जाऊनच ती बघावी लागेल किंवा तुम्हाला पाहता येत असेल तर तुम्ही बघू शकता. तर तिथं कट ऑफ जे असणार आहे ते कट ऑफमध्ये वर कॅटेगरी सगळ्या दिलेल्या असणार आहेत आणि इकडं रिझर्वेशन असणार आहे. त्या रिझर्वेशनमध्ये वुमन्स 30% असणार आहे. त्यानंतर ट्रान्सफर असेल किंवा आजी माजी सैनिकांचे रिलेटिव्ज असणारे आहेत. त्यानंतर तिसरा पार्ट असणार आहे प्रोजेक्ट किंवा अर्थक्वेक अफेक्टेड असणार आहे. त्यानंतर ऑर्फॅन्स असणारे आहेत आणि शेवटी रिमेनिंग सीट्स प्युअर असणार आहे. म्हणजे या पद्धतीचा सिक्वेन्स असेल आणि त्याच्या पुढं सगळं प्रवर्ग जनरलपर्यंत म्हणजे ओपनपर्यंत सगळा पर्सेंटेज मार्क्स तिथं दिलेले असणारे आहेत. म्हणजे तो कट ऑफ त्या मार्काला तिथं कितीला क्लोज झाला आहे हे फर्स्ट राऊंडला हे तुम्हाला समजू शकतो. हा एक भाग माहिती काढायची. दुसरं व्हॅकन्सी लिस्ट. व्हॅकन्सी लिस्टला तुम्हाला साधारणपणे 6 तारखेला ते जाहीर करणारे आहेत कॅप राऊंड 2 साठी. त्यावेळेस तुम्हाला स्ट्रीम कोड माहीत असेल तर त्यावरून तुम्ही त्या प्रवर्गासाठी त्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत म्हणजे कोटासाठी पण बघू शकता आणि तुमच्यासाठी सुद्धा बघू शकता. म्हणजे ह्या 2 गोष्टी पाहिल्यानंतर तुमचे मार्क्स आणि प्रवर्ग तिथं मॅच होतोय का बघूनच तुम्हाला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. तुम्ही जर वेगळ्या पद्धतीनं काही करत गेला तर तुम्हाला कॉलेज काही मिळणार नाही. त्यामुळे याचा अभ्यास तुम्हाला खूप बारकाईनं करावा लागणार आहे. म्हणजे हे जे काही पात्र असणार आहेत कॅप राऊंड 2 साठी, दुसऱ्या राऊंडसाठी प्रवेशासाठी नेमकं 11वी प्रवेशासाठी कोण पात्र असणार आहे तर हे या पद्धतीनं ती पात्रता असणारी आहे. आणि त्यानंतर मग नेमकं काय करायचं तर अर्ज भाग 1 भरायचा, लॉक करायचा. काही तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील मिळालेले असतील ते अपलोड करू शकता आणि फॉर्म 2 ऑप्शन फॉर्म या पद्धतीनं भरून लॉक करू शकता. त्याची प्रिंट काढायला विसरू नका, कारण जर प्रिंट काढायची राहून गेली तर मग मात्र बऱ्याच वेळा अडचण येऊ शकते, कळत नाही स्ट्रीम कोड आणि काय आहे ते. त्यामुळं या पद्धतीनं जो पुढचा राऊंड साधारणपणे 5 जून 2026ला त्याचं नेमकं शेड्यूल्ड काय आहे ते वेबसाईटवर जाहीर होणार आहे आणि 6 तारखेला व्हॅकन्सी लिस्ट संपूर्ण राज्यामधल्या कॉलेजेसची तुम्हाला पाहायला मिळेल. ते तुमच्या स्ट्रीम कोडवरनं तुम्ही तपासून पाहायची आहे. म्हणजे या पद्धतीनं ही एक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असावं. ATKT वाल्यांच्यासाठी ज्यावेळी जून 2026 जून जुलै 2026 या पुरवणी परीक्षेला जर बसले असतील आणि निकाल त्यांचा ज्यावेळी पास म्हणून येईल त्यावेळेस त्यांच्यासाठी विशेष फेरीचं आयोजन केलेलं असणार आहे. तोपर्यंत त्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे हा एक वेगळा पार्ट की जो तुमच्यापर्यंत पोचवणं मला योग्य वाटलं म्हणून हा विचार तुमच्यापर्यंत पोचवत आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.